पहिला सुंदर असा हा षटकाचा नमुना सादर करायला येतोय तो ओमकार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठीचं पहिलं सामना करतोय तो आकाश. सोबत आहे तो रॉकी बाय अजित. बघूया काय कमाल करतात आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. CYPL 2025 चा पहिला चेंडू फायनलचा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. उत्कृष्ट असा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने डोलावलेला मिसफील्ड. एक धाव मिळते. या ठिकाणी स्वप्नील शिंदे यांच्याकडून पारितोषिक आलंय. कुठल्याही खेळाडूने षटकार लगावला तर त्याला 101 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील शिंदे यांच्याकडून जोरदार टाळ्या. या ऑफर दोन्ही संघांसाठी आहेत. ओ फारच सुंदर असा गोलंदाजीचा नमुना साजरा करतोय तो म्हणजे ओमकार. अतिशय उत्कृष्ट चतुर गोलंदाज. सामना करतो अजित. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आणि पंचांचा निर्णय. 2 धाव. फारच सुंदर. 2 धाव मिळालेले आहेत. 3 झाले ना. धाव संख्या होते 3. 3 चेंडू 3 धावा. फारच स्टेबल अशी सुरुवात दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 4था चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आणि आणि अवांतरित धावेचा इशारा पंच टेरेन्स यांच्याकडून. 4 चेंडू 10 धावा. फारच सुंदर आणि चतुर अशा गोलंदाजीचा नमुना सादर करतोय तो म्हणजे ओमकार. पॉवर प्लेचा षटक. 5 चेंडू 10 धावा. षटकार मारा 101 रुपये कमवा. ऑफर सुरू आहे सगळ्यांसाठी. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना. परंतु 1 धाव चोरलेली आहे आणि या चोरट्या धावेसोबतच संघाच्या धावसंख्येत भर पडते. पॉवर प्लेच्या या षटकात धावसंख्या झाले 11. पहिलं षटक समाप्त. 11 धावा. आपल्या सगळ्यांचे लाडके आणि परिचयाचे श्री यांचे चिरंजीव आदित्य वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. अतिशय चतुर असा गोलंदाज. पहिला चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकार आणि तितकाच उत्कृष्ट असा रिले कॅच. चारकोपचा चॉकलेट बॉय जय सोलंकी. बघूया जय काय कामगिरी बजावतो आपल्या संघासाठी. पहिला गडी बाद. धाव संख्या झाली ती 11. उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव चोरलेली आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या होते ती 12. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी ऑफर स्वप्नील शिंदे दादा यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 101 रुपये पारितोषिक. फलंदाजासाठी 101. 1 षटकार मारा 101 रुपये घेऊन जा. पंचांचा इशारा वाईट. एक अवांतरित धावेसोबतच धाव संख्या होती ती 13. 2 चेंडू 13 धावा. षटकार मारा 101 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील शिंदे आणि सुनील सरताप यांच्याकडून. फारच सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतो हा चिमुकला. 3 चेंडू 14 धावा. 1 गडी बाद. अंतिम लढत CYPL 2025 ची सर्व फलंदाजांसाठी स्वप्नील शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. फारच सुंदर अशी 1 धाव चोरलेली आहे. आपण बघू शकतो आमच्या सगळ्यांचे लाडके अण्णाप्रसादे, मराठी माणसाचा मानबिंदू, हिंदुस्थानचा मानबिंदू, आपल्या सगळ्यांचं आज गुढीपाडवा नवीन वर्ष. आपल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांना या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.
क्रिकेटच्या मैदानात आपल्याला फुटबॉल बघायला मिळाला आहे, परंतु 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावांसोबतच संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 17. या ठिकाणी ही मानाची गुढी सकाळी चारकोप युवा प्रतिष्ठानाकडून आपण उभारली होती आणि तिला सन्मानपूर्वक आपण आता तिचा समारोप घेत आहोत. दरम्यान पुढील चेंडू आदित्याचा सामना करतोय आकाश. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि मिळतोय षटकार आणि 101 रुपये स्वप्नील शिंदे यांच्याकडे. एक गडी बाद 23 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो भरोशाचा गोलंदाज यशपाल देसाई. बघूया यशपाल देसाई काय कमाल करतोय. या फायनल मध्ये साखळी सामन्यात त्याने फारच उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. सामना करतोय तो चॉकलेट बॉय जय सोलंकी. षटकार मारा, 101 रुपयाचं पारितोषिक कमवा. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि मिळतोय चौकार. पहिल्या चेंडूवर जय याने उत्कृष्ट असा लेग साइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू आणि चौकार मिळवला आपल्या संघाची. संघाची धावसंख्या होते 27. एक गडी बाद एका चेंडू नंतर. फारच सुंदर असा गोलंदाजीचा नमुना, निर्धाव असा टाकलेला हा चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ऑफसाइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू. यशपाल देसाई यांच्यासाठी पारितोषिक आलंय. जर आपण जय सोलंकी यांचा विकेट काढला तर स्वप्नील शिंदे यांच्याकडून आपल्याला 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यशपाल देसाई, आपण जर जय सोलंकी यांचा विकेट काढलात तर आपल्याला 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर, याची नोंद असावी. स्वप्नील शिंदे 3 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार, लेग साइडच्या दिशेने डोलावला चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण करण यांच्याकडून पाहायला मिळत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेसोबतच संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 29. 4 चेंडू 29 धावा, 1 गडी बाद. उमरट या संघाचे 200 रुपये जिंकण्याची संधी. पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वाह रे गड्या वाह, तुझ्या पप्पाची मान दुबईत उंचवलीस रे तू, जबरदस्त. 30 धावसंख्या होते 30. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटची संधी हुकलेली आहे यशपाल देसाई यांची. 1 मिनिट जरा खेळ थांबवायचा आहे. त्यांना सन्मानपूर्वक आतमध्ये नेऊन सोडायचं आहे. त्यांचं फीडिंग चालू आहे. करण पहला मम्मी लोग को अंदर लेके जाओ, बच्चे लोग को नहीं. पटेल, केवल पटेल यांना प्राण्यांच्या भावना समजतात आणि त्यांनी खूप सन्मानपूर्वक त्या प्राण्यांना आत ठेवलंय. आपल्या आयुष्यात लवकरच एक चांगला प्राणी हो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि माझे मित्र ज्यांची मी आतुरतेने वाट बघतो ते आलेले आहेत. यापुढील समालोचन करतील माझे मित्र कौशल. शेवटचे चेंडू सुंदर फटवले. चेंडू बघतील धाव मिळतात. 1 धाव समाधान मानावे लागते. आणि धावा झाल्या त्या
सर्वांच्या सर्वांपर्यंत धाव संख्या 31. हॅलो माफ करा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला अभिषेक होनावरकर उर्फ सर्वांचा लाडका टप्पू. आणि या फायनल मध्ये एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारामध्ये स्वप्नील शिंदे यांच्याकडून 100 रुपये रोख पारितोषिक असणार आहे आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलाय कृपया वरती लाईनमनच्या कामामध्ये रोहन कदम यांना विनंती असेल, रोहन कदम की त्यांनी ते लाईनमनचे ते वरती उभे आहेत ना त्यांना बसायला सांगायचं, त्यांना बॉल लागू शकतो. आणि आतापर्यंत 200 रुपये जिंकलेला असा आकाश पुन्हा एकदा टोला चेंडू आणि यष्टीची बाद झालाय, त्रिफळा उडवलाय. की तुम्ही जेवढं पण काय कराल तर समोरच्या टीम मध्ये रोहित शर्मा आहे, मंथनचे पप्पा आहेत, तर सांभाळून पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार. यश आणि नो 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 म्हणजे नाही, ही चुकी करायची नव्हती पण टप्पू झाली. चला ठीक आहे. आणि जय सोलंकी यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल, फ्री हिट आणि प्लस 100 रुपये. स्वप्नील शिंदे यांनी प्रत्येक षटकारामागे 100 रुपये रोख पारितोषिक या फायनल साठी, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. स्वप्नील शिंदे यांच्यासाठी सुंदर टोला चेंडू करायला षटकार असावा आणि हा फलंदाज बाद. 100 रुपये पुन्हा एकदा किशात. डीजेला मिळाला मोका. लालच ना म्हणा ना डीजे बाब्याला कडक. तीन चेंडू 39 धावा आणि स्ट्राईक लावतो सिद्धू, ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकार लावला होता. सिद्धूसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल 100 रुपयाची. आणि झेल सुटते आणि झेल घेतले कोण? सागर डीजे बाब्या. साठी प्रथमेश कदम यांच्याकडून 200 रुपये आणि स्वप्नील शिंदे यांच्याकडून 100 रुपये आणि आदर्श भाऊ MLA यांच्याकडून 100 रुपये. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. उद्या तो असा पण स्टेटस ठेवणार आहे. आणि माझ्याकडून ससा साबण 4. सतीश सुंदर टोला चेंडू बॅटची कडा घेऊन एक धावन करता. एक धाव पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा झाल्या त्या 40. धावा झाल्या 40. शेवटचा चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत. आणि षटकार लागेल तर अर्थातच 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचा चेंडू सुंदर टोला चेंडू 100 रुपये नाही. 100 रुपये पुन्हा एकदा किशात. डीजेला मिळेल संधी. डीजे बाबा लाव कडक. आणि मला असं वाटतं फायनल साठी हा खूप अजित यांनी कमवले होते आत्ताच्या सामन्यामध्ये 100 रुपये. आकाशांचे 200, आकाशचे 200, अजितचे 100 आणि जीबूचे 200 आणि सागरचे 300, 400, 500 रुपये सागरचे. आणि हा सामना झाल्यानंतर तुम्ही तुमचं रोख पारितोषिक घेऊन जायचं. आणि माझ्याकडून टाईट पावडर डाग अच्छे सर्फ एक्सल. सुंदर असा कॅच
CYPL 2025 ची फायनल आणि पहिल्या इनिंगचा उमरट या संघाचा स्कोर आहे 40-41 धावांचं विजयी लक्ष्य टीम गरुडा या संघासमोर. यश विरुद्ध यश असा पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. फायनलचा सामना 21 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 41 धावा आणि स्ट्राईकला आहे तो यश. मागच्या सामन्यामध्ये कदाचित ह्याच गोलंदाजाने याचा बोल्ड घेतला होता. हाच तो गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. यश त्याचा सामना करणारा यश. नॉन स्ट्राईकला तो ओमकार. पहिला चेंडू आणि सुंदरसा टोळला चेंडू. एक धाव पूर्ण. एक धावावर समाधान मानावं लागतं टीम गरुडाला. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही स्क्रीनवर तर मंथनचे पप्पा आहेत, इकडच्या दगडी तिकडे टाकतायत आणि नंतर रोहित शर्मा आहे बाजूला. आणि काहीसा चेंडू समजला नाहीये. पंच निघाव चेंडू. सुंदर असा गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो तो यश परमार यांच्याकडून. 2 चेंडू 1 धावा. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो यश. पुढील चेंडू सुंदर टोला चेंडू आणि हा शॉट आणि उत्कृष्ट असा झेल. 77 डीजे बाब्या. जय व्हेरी नाईस. पूर्व मी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती करेन त्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. जय 77. कवरला पंचे पापा त्याला कव्हर घालायचं. कदाचित तो बघा वैभवने खिशातून काहीतरी काढलंय. वैभव चुकीचं आहे. कॅमेरा सुरू आहे. राधा सोप. 4 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो यश. सामना करतो यश. खोलवर टाकला चेंडू. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आहे का? एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकला येणार आहे तो यश. धावा झाल्यात त्या 5 चेंडू. धावा झाल्या त्या 3. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेक देना बँक. मला कॅश हवाय. पुढील चेंडू ना मुन्ना ना. तू करणार चेक तर मी तुला देणार कॅश. रोहित भाऊ कॅमेरा न्यायचा. रोहित भाऊ डिक्लेअर सर्वात 1 धाव मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 4. आणि कदाचित तो घेतलेला जयचा झेल कदाचित त्यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो कारण तो मोठा खेळाडू होता. आणि या बेस्ट कॅच साठी महेंद्र दस आपले आदर्श दसचे वडील त्यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांच्यासाठी आम्ही आभारी आहोत. जय 77 त्याच्या बेस्ट कॅच साठी. व्यक्तीकडून पहिलं संघासाठी टाकताना 3रं षटक. जय पहिला निर्धाव चेंडू. माफ करा 2रं षटक.
पहिला निर्धाव चेंडू. गेमच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक आले स्वप्नील शिंदे याच्याकडून. आणि टप्पू आलाय घरात. कमवले 100 जय सोलंकी. डीजे बाब्या. जयसाठी सुवर्ण संधी आहे. जसं षटकारांसाठी पारितोषिक होतं तसं प्रत्येक विकेटवर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जय सोलंकीसाठी फक्त जय सोलंकी याची नोंद घ्यायची आहे तुम्ही. जयसाठी सुवर्ण संधी आहे. जय जय आप मत जाओ. जय तुम्ही नका जाऊ, तुम्हाला अनुभव नाही आहे. मंथनच्या बाप्पांना पाठवा. जय सोलंकी यांना 100 रुपयाचं पारितोषिक. फायनल साठी बॅटिंग करतायत त्या टीमसाठी पण गरुडासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. पण जयसाठी सुवर्ण संधी असणार आहे की प्रत्येक विकेटला 100 रुपये तुम्हाला. तुम्ही षटकार 2 मारलेत 200 रुपये कमवले. त्यानंतर झेल घेतलात त्याच्यामध्ये तुम्ही पारितोषिक कमवलं. आजचा दिवस कदाचित जय सोलंकी यांचा आहे. जय सोलंकीनी या ओव्हरमध्ये 3 विकेट 500 आदर्श दास कडून. पण हे पैसे तर येतात पण जातात कुठे. मला ताई जीएसटी कापून घेत आहेत. जयंता पुढील चेंडू नावाप्रमाणे करण. बघू आपल्या टीम साठी किती धावा बनवतोय, किती रन बनवतोय असा करण. ना 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 अजून 100 रुपये कमवले. दोन विकेट गेले आहेत. आता षटकार येऊ शकतो. आपण बघूया की जयच्या कानात असं वैभवने काय सांगितलंय. या चेंडूवर कळेल. जयच्या कानात गुदगुले केलेत त्याने. बघूया या चेंडूवर आपल्याला समजेल. आणि 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 ही हॅट्रिकचा मानकरी ठरलाय तो जय. जर पुन्हा एकदा जर तुम्ही आता विकेट घेतली तर विकेटला तर 100 आहेत पण हॅट्रिकला पण तुम्हाला 100 आलेत बोनस. पुढील चेंडू छोटा पॅकेट बडा धमाका आदित्य. आणि या ठिकाणी स्टंपिंग सोडलेली आहे. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. पुढील चेंडू जय यांचा. मराठीमध्ये बोलायला पाहिजे होतं त्याला कळलं असतं. सर मी तुम्हाला बोललो होतो ना आता हा सामना 50-50 झाला. 50-50% झालाय कारण ही ओव्हर मेडन आलेली आहे. जयसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. 3 विकेट आणि 1 धाव आले परंतु 3 विकेट घेतलेत त्याने. जोरदार टाळ्या. धावा झाल्या 5. सर मी तुम्हाला बोललेलो ना की यश हा अजूनपर्यंत फायनल जिंकला नाहीये. टार्गेट छोटस होतं. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आला तो आकाश. आणि त्याचं हे अविलक्षण कामगिरी बघण्यासाठी आल्या त्या वहिनी. आणि पहिल्या चेंडूवर आहा हा हा हा
नाही नाही, एक मिनिट थांबायचं आहे. पंच आपला निर्णय देतील, तुम्ही थांबायचं आहे. काढून यायचं नाही, पंच आपला निर्णय देतील. रिव्ह्यू उमरट या संघाकडून या रनआउट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. सर्व खेळाडूंना विनंती, आपण खेळपट्टीवर जायचंय, पंच आपला निर्णय देतील. ओरिजिनल डिसिजन हे नॉट आउट आहे आणि आपला रिव्ह्यू घेतलेला आहे उमरट या संघाने, कारण त्यांना असं वाटतं हा गडी बाद आहे. रिव्ह्यू मध्ये आपल्याला कळेल काय होणार आहे. दरम्यान नरवीर तानाजी मालुसरे उमरट या संघाचे संघ मालक आकाश यांच्या पहिल्याच चेंडूवर ही मिसफिल्ड झाली आणि रनआउट घेण्याची संधी त्यांना आली होती आणि तोच निर्णय आता प्रलंबित आहे, उच्च न्यायालयात आहे. तिसऱ्या पंचांकडे बघूया काय निर्णय येतोय. या ठिकाणी संघ मालक आकाश यांना स्फूर्ती देण्यासाठी आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी त्यांचं कुटुंब, त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या कुटुंबाचं देखील चारकोप युवा प्रतिष्ठानाकडून आम्ही सहर्ष सविनय स्वागत करतो. दोन धावा आहेत ना? धावा झाल्या त्या 7. पुढील चेंडू उंचासाठी चेंडू काही षटकार असावा आणि फलंदाज बाद होतोय. यार नाही नाही नाही, आकाशांचा पुढील चेंडू आणि काळीचा चेंडू समजला नाहीये. 3 बॉल 7, 9 मध्ये 35 आणि हा षटकार आहे. कन्फर्म आहे हा षटकार. डीजे बाब्या चेंडू कदाचित रनआउट असावा, परंतु नाही. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय कोण? सिद्धू. शेवटचा चेंडू, धावा झाला ते 13. पुढील चेंडू आणि सुंदर साठवलेला चेंडू, कदाचित 2 धावा असाव्यात. नाही, 4 4 4 चौकार. पंच 4. पहिला चेंडू, सुंदर साठवलेला चेंडू. बघा काय होतंय. 1 धाव पूर्ण, 1 धावावर समाधान मानावं लागणार आहे. 5 चेंडू 23 धावा. 4 षटकारच मारायचे बाजूने आणि पुढील चेंडू
सुंदर सटवला चेंडू बघा किती धावा मिळत आहेत आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. आणि आता हा सामना क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 3 चेंडू 21 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. जयची हॅट्रिक आणि ती कॅच. 4 मध्ये 21. 4 चेंडू बाकी आहेत. आणि सुंदर वाईट चेंडू. तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावला आहात. चार 20. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर. कदाचित मागे सागर आहे, सागर होता, काहीशी चुकी झाली होती यश यांच्याकडून बॅटिंग लाईन पाठवायला कदाचित. 3 षटकारांनी सामना संपला नाहीये, परंतु आता कदाचित संपेल. जयच्या कानामध्ये जे पण काय सांगितलं त्याच्यानंतर त्याने हॅट्रिक घेतले. धाव मिळतात आणि हा फायनलचा शेवटचा चेंडू. आणि हा सामना जिंकला आणि फायनलवर आपलं नाव